भोपाल मध्य प्रदेश क्राईम पेट्रोल सारख्या गुन्हेगारी मालिकांपासून प्रेरणा घेऊन एका तरुणाने आपल्या मेहुणीच्या नवऱ्याचा खून केला आणि पोलिसांना फसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। एकतर्फी प्रेम आणि अस्वस्थ मानसिकता यांचं भावनिक मिश्रण असलेली ही घटना समाजाला हादरवून टाकणारी आहे। आरोपी नवरत्न गुप्ता याला आपल्या मेहुणीवर एकतर्फी प्रेम होतं। हे प्रेम अधिकाधिक तीव्र झालं आणि यातूनच त्याने आपल्या मेहुणा सोनू गुप्ता जो की 30 वर्ष याला संपवण्याचा निर्णय घेतला। सोनू गुप्ता याचा मृतदेह भोपाल मधील एका कॉलेज जवळ आढळून आला होता। प्रारंभी हे प्रकरण अनाकलनीय वाटलं होतं, परंतु पोलिसांनी केलेल्या तपासामुळे एक एक धागा उलगडत गेला आणि नवरत्नचा कट उघड झाला। नवरत्नने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं की त्याने क्राईम पेट्रोल आणि भोकाल सारख्या टीव्ही मालिकांमधून गुन्हे कसे केले जातात, पुरावे कसे लपवले जातात आणि पोलीस तपास कसा चुकवायचा हे शिकले। याच मालिकांमधून प्रेरणा घेऊन त्याने संपूर्ण खुनाची आखणी केली। नवरत्नने गुन्हा करताना आपला मोबाईल बंद केला आणि मुंबईहून भोपालकडे प्रवास केला। भोपालमध्ये पोहोचल्यावर त्याने दुसऱ्या व्यक्तीचा फोन वापरून सोनूशी संपर्क साधला आणि त्याला भेटायला बोलवलं। यानंतर त्याने सोनूला त्या कॉलेज परिसरात बोलवून त्याचा निर्घृण खून केला। गुन्हा केल्यानंतर नवरत्नने एक योजना आखली होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय दुसऱ्या दिशेने वळला। त्याने जवळच्या दुकानातून बांगड्या आणि सौंदर्य प्रसाधने विकत घेतली आणि ती अपराध स्थळी टाकली। यामागचा उद्देश असा की पोलिसांना वाटावं की सोनूचा प्रेम प्रकरणात खून झाला आणि त्याच्या प्रियसीचा यात हात आहे। पण नवरत्नचा हा बनाव फार काळ टिकला नाही। भोपाल पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्यामध्ये नवरत्नचा सोनूच्या घराजवळ फिरणं दिसून आलं। तसेच त्याचा फोन रेकॉर्ड तपासून तो मुंबईहून भोपालमध्ये आला होता हे निष्पन्न झालं। यावरून पोलिसांनी त्याचा शोध मुंबईत घेतला आणि त्याला अटक केली। अटकेनंतर पोलिसांच्या कडक चौकशीला नवरत्न टिकू शकला नाही। त्याने गुन्ह्याची सविस्तर कबुली दिली। त्याचं म्हणणं होतं की सोनू त्याच्या प्रेमाच्या आड येत होता, म्हणून त्याचा खून करणं हाच एक पर्याय उरला होता। ही घटना फक्त गुन्हेगारी मर्यादेतच नाही, तर कुटुंब व्यवस्थेतील ढासळलेल्या मूल्यांवर प्रकाश टाकणारी आहे। मेहुणीवर असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे तिच्या पतीचा खून करणं ही विकृती केवळ वैयक्तिक पातळीवरच न थांबता समाजातील बदलत्या मानसिकतेचंही लक्षण आहे। सर्वसामान्यांना गुन्हेगारी माहिती मिळवून देण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या क्राईम पेट्रोल आणि अशा मालिकांचा दुरुपयोग कसा केला जाऊ शकतो याचं हे उदाहरण। अशा मालिकात दाखवलेले तपशील एखाद्या असंतुलित मानसिकतेच्या व्यक्तीला गुन्हा करण्याचं प्रशिक्षण देऊ शकतात, हे या घटनेतून स्पष्ट होतं। मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात अतिशय बारकाईने तपास करत खोट्या पुराव्यांची चाळणी केली। नवरत्नच्या अटकेमुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला नसता, तर एक निष्पाप स्त्रीवर खोटा आरोप झाला असता। हा प्रकार मानसिक विकृती, अतिप्रेम, टीव्ही मालिकांचा विपरीत प्रभाव आणि नातेसंबंधातील गैरसमज याचं उदाहरण आहे। नवरत्नने आपली वेडी इच्छा पूर्ण करण्यासाठी एक माणूस मारला आणि आपलं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये ढकललं। त्याचबरोबर एका कुटुंबाची शोकांतिका झाली।